हिंदू, मुस्लिम, मराठा, ओबीसी आणि आता मराठा वंजारा अशा प्रकारच्या जाती आणि धार्मिक तेढ्यामध्ये या समाज व्यवस्थेचं जे अतोनात नुकसान होतं याचे परिणाम आम्हाला खूप उशिरा पाहायला मिळतात। जर वेळीच आम्ही ह्या परिणामाची दाहकता समजून घेतली तर आम्हाला हा समाज निकोप आणि सलोख्याने भरलेला करता येऊ शकतो। मात्र असा प्रयत्न होताना दिसत नाही आणि असा प्रयत्न जर कोणी केला तर त्याला प्रोत्साहन देताना सुद्धा कोण जबाबदार आहेत याला? सत्तेतले राजकारणी का मग आम्ही? कारण की सर्वसामान्य जनतेने सुद्धा आता ठरवलं पाहिजे की या समाजामधला सलोखा अबाधित ठेवला गेला पाहिजे। कुठल्याही घटनेचं राजकारण आणि कुठल्याही घटनेचे पडसाद आमच्यामध्ये तेढ नाही तर सलोखा निर्माण करणारे असावेत। कुठलाही प्रश्न आणि त्याची उत्तर शोधताना आम्ही जातीय चष्म्यातून नाही तर माणुसकीच्या चष्म्यातून शोधले पाहिजे। दुर्दैवाने असं महाराष्ट्रात घडताना दिसत नाही। हा तेढ आणि तणाव एक दिवस या समाजाला आणि महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र असलेल्या या अस्मितेपासून आणि ओळखीपासून दूर घेऊन जाईल।